नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 15 क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण ज्या आकृतींना विशिष्ट असा शेप किंवा आकार नसतो त्यांचं क्षेत्रफळ कशा प्रकारे काढलं जातं त्याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता काही भूखंड किंवा जमिनी यांचे जे आकार आहेत ते त्या बंदिस्त आकृतींचे आकार हे ठराविक असे नसतात, म्हणजे ते वेडेवाकडे पण असू शकतात। म्हणजे चौकोन किंवा आयत असे नसतात, थोडेसे वेगळे, त्याच्यामध्ये त्रिकोण पण असू शकतो। तर मग यामध्ये हे या ज्या आकृत्या आहेत त्या काय होतात, त्रिकोण आणि चौकोनांमध्ये विभागणी करतात आणि त्यांची विभागणी करून मग त्यांचे क्षेत्रफळ हे काढले जातं। आता हे उदाहरण इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसते, तर त्याचा या आकृतीमध्ये एक ठराविक कुठलाही आकार नाहीये। मग याच्यामध्ये मग काय केलेले आहेत की विभाग पाडलेले आहेत। जसं आपल्याला त्रिकोण दिसतोय, चौकोन दिसतोय आणि यांचे मग क्षेत्रफळ काढून त्या सगळ्या आकृत्यांच्या क्षेत्रफळांची एकत्र बेरीज करून या पूर्ण जागेचं किंवा भूखंडाचं क्षेत्रफळ काढण्यात येतं। मग आता इथे हा आपल्याला त्रिकोण AQB दिसतोय, त्रिकोण ERD दिसतोय, त्रिकोण BC किंवा BPC दिसतोय, CPD दिसतोय। असे वेगवेगळे यांचे क्षेत्रफळ घेऊन इथे माप दिलेली आहेत त्यांची, त्याप्रमाणे क्षेत्रफळ घेऊन आपण त्यांची बेरीज करणार। मग आता हे त्रिकोण AQB मध्ये 1/2 गुणिले BQ गुणिले लेंथ ऑफ BQ गुणिले लेंथ ऑफ AQ, मग आता 1/10 गुणिले 13, तर मग त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण AQBचं क्षेत्रफळ आलं 65 स्क्वेअर मीटर। त्याचप्रमाणे त्रिकोण ERDचं क्षेत्रफळ आलं 136 स्क्वेअर मीटर। आता इथे हा चौकोन घेतला आपण AQRE, तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण, 1/2 गुणिले लेंथ ऑफ AQ अधिक लेंथ ऑफ ER गुणिले लेंथ ऑफ QR। त्याप्रमाणे त्या किमती ठेवून आपण हे इथे त्यांचं क्षेत्रफळ काढलेलं आहे, ते मिळालं आपल्याला 405 स्क्वेअर मीटर। आता त्याचप्रमाणे आपण लेंथ ऑफ BD काढायची। मग BD किती विभागात विभागलेली आहे, तर BP आणि PD या 2 विभागात ती विभागलेली आहे। मग त्यांची जी माप आहे त्याप्रमाणे त्यांची घेऊन इथे 53 मीटर हे BDची लेंथ आहे। त्रिकोण BCD काढायचा आहे, त्याचे पण इथे सूत्रामध्ये किमती ठेवून आपल्याला मिळालं 265 स्क्वेअर मीटर। मग आता ह्या पूर्ण बंदिस्त आकृतीचं आपल्याला ABCDEचं इथे जेवढी मिळाली त्या सगळ्यांची इथे बेरीज करायची आणि आपल्याला ती बेरीज इथे मिळालेली आहे 871 स्क्वेअर मीटर। सराव संच 15.5।